30 वर्षांपूर्वी सोलापूर शहराच्या लगत असलेले 13 गावे हद्दवाढ म्हणून पालिकेच्या अधिकार क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली। त्यावेळी समाविष्ट झालेल्या गावांना पालिकेच्या परिक्षेत्रात सामावून घेण्यात आलं, पण जिल्हा परिषद आणि पालिकेत प्रशासकीय कामकाजात आवश्यक असणारे प्रस्ताव, इमारती आदींचे व्यवस्थित हस्तांतरण झाले नाही। इतकेच नाही तर पालिकेला या हद्दवाढ भागाचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करावी लागली। याशिवाय या हद्दवाढ भागात मोठ्या प्रमाणात गुंठेवारी, नोटरी पद्धतीने घर जमिनीचे व्यवहार झाल्याने पालिकेला प्रशासकीय कामकाजात मोठी कसरत करावी लागत होती। याशिवाय घर जमिनीचे मालकी हक्क असलेल्या मालकाकडे जागेचा उतारा नव्हता, त्यामुळे पालिकेकडून बांधकाम परवाना मिळत नव्हता। बँकेकडून बांधकाम करण्यासाठीचे कर्ज मिळत नव्हते, त्यामुळे हद्दवाढ भागातील मिळकतदारांची मोठी अडचण निर्माण झाली होती। ही अडचण ओळखून आमदार विजयकुमार देशमुख यांनी शासन दरबारी गुंठेवारी किंवा नोटरी पद्धतीने खरेदी विक्री झालेल्या जमिनीचे मापन करून मालकी हक्क उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रश्नाला विशेष लक्ष घालून हद्दवाढ भागातील गुंठेवारी व नोटरी पद्धतीने खरेदी विक्री झालेल्या मिळकतदाराला मालकी हक्काचे उतारे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले। शिवाय अशा मिळकतदाराची नोंद पालिकेकडून करून घ्यावी असे आदेश दिले। असा आदेश प्राप्त होताच मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शेळगी येथील गावठाण भागात गुंठेवारी व नोटरी पद्धतीने खरेदी विक्री झालेल्या मिळकतदारास उतारा मिळवून देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, आमदार विजयकुमार देशमुख, प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळेस त्यांच्या उपस्थितीत शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। आमदार देशमुख यांच्या प्रयत्नामुळे आमच्यासारख्या हद्दवाढ भागात राहणाऱ्या असंख्य मिळकतदारांना याचा नक्कीच लाभ होईल असे म्हणत हद्दवाढ भागातील नागरिकांनी आमदार देशमुख यांच्या प्रयत्नाचे कौतुक केले। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या शासन दरबारी मान्य झाल्यामुळे शहरातील हद्दवाढ भागात राहणाऱ्या मिळकतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे असा विश्वास आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला। 35 वर्ष झाले ज्या 13 गावं या हद्दवाढीमध्ये सोलापूर शहरामध्ये समाविष्ट झाले, त्या लोकांच्या ज्या पूर्वी गुंठेवारी खरेदी झाली होती त्या सगळ्यांचं रेग्युलाइज झालं होतं। त्यामुळं त्यांच्या बांधकाम करण्याचे परवाने महानगरपालिकेकडनं मिळत नव्हते किंवा त्यांच्या बांधकाम करायचं असेल तर त्यांना कुठलीच बँक कर्ज देत नव्हतं किंवा विकतानाही फार म्हणजे अनेक प्रॉब्लेम्स या गुंठेवारीमुळे होत होतं। त्यामुळे अनेक दिवसापासून अनेक अधिकाऱ्यांकडे हा प्रश्न येत असताना कुणीही सोडवण्याचा प्रयत्न केला नाही। आणि गेल्या अधिवेशनमध्ये जेव्हा या राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांना हा प्रश्न मागला, ते म्हणले की मी बैठक लावूया आणि बैठकामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे बैठक लावलं आणि जिल्हाधिकारी आपले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त भूमी महाराजाचे गुडके साहेब या सगळ्यांना या बैठकीमध्ये समावेश करून त्यांनी सांगितले की हा प्रश्न कुठल्याही जे काही अडीअडचणी असतील तर ते सगळ्या दूर करून हा प्रश्न सोडवावा। आणि त्याप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त ओंबासे साहेब असू द्या, जिल्हाधिकारी असू द्या, त्यांनी तात्पर्याने कामाला लागलं आणि ह्या सगळ्या कामाचा आढावा करण्यापर्यंत 1 महिना गेला। आणि या महिन्यानंतर पहिली कॅम्प या शेळगी दैन्य भागामध्ये लावलेल्या आहे। यानंतरनं बाळ्याचा कॅम्प लागणार आहे, त्यानंतरनं बेडी घरकुल आणि या शहरामध्ये जिथं जिथं आवश्यकता आहे त्यांचा कॅम्प लागणार आहे। आणि लोकांना ह्या ज्या गेल्या 20-25 वर्षापासून जे प्रश्न भेडसावत होतं तो प्रश्न आता सुटणार आहे। आणि त्यामुळे लोकांच्या कारण माझ्याकडे एक वयस्कर माणूस सातत्यानं म्हणत होते की हा मी जेव्हा प्लॉट घेऊन घेतलो हा माझ्या पुढच्या म्हातारपणी माझं उपजीविकेसाठी हा घेतलेला विकत असताना मला हा प्लॉट विकता येईना। अनेक प्रॉब्लेम आज ते प्रश्न सोडल्यामुळे अनेक लोकांचे असे काही अडीअडचणीचे प्रश्न ते सगळे सुटणार आहेत। यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्त आणि भूमी अभिलेखा यांचं सगळ्यांचं मी आभार। हद्दवाढ भागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेणाऱ्या मिळकतदाराने कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आवश्यक आहेत याविषयी माहिती देताना आमदार देशमुख काय म्हणाले तेही पहा। लोकांनी जागेचा चालू 7/12 उतारा व प्राथमिक जागा आराखडा म्हणजे लेआउट व तसेच खरेदी खत दस्त याचा झेरॉक्स कॉपी व प्लॉटची चतुर्सीमा आणि आधार कार्ड ह्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे। ज्यांच्याजवळ 7/12 उतारा नाही आहे, जे काढले नाहीत त्यांनी 7/12 उतारा देण्यासाठी इथं तलाठी इथं उपलब्ध आहेत, त्यांनी इथं ताबडतोब 7/12 काढून देणार आहेत। म्हणजे जे काही अडीअडचणी असतील आणि आज ओंबासे साहेबांनी असंही खुलासा केले की एका कॅम्पमध्ये होणार नाही, पण अजून एकदा काय अडीअडचणी असेल त्यांच्याकडं नोटरी खरेदी आहे त्यांच्यासाठी आपण पुढचं कॅम्प घेऊया आणि त्यांना त्या नोटरी खरेदीवाल्यांनाही
ह्या रेग्युलाइजमध्ये आपण करून देऊया असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. याप्रमाणे ज्यांचे 7-12 उतारा नसतील, नोटरी असतील, त्यांचेही आपण लवकरात लवकर त्यांनाही गुंठेवारी रेग्युलाइज करून देण्यात येईल.